पुण्यात घर घ्यायचं ठरलं की सर्वात मोठा प्रश्न असतो 2 BHK घ्यायचा की बजेट स्ट्रेच करून 3 BHK घ्यायचा. काही जण म्हणतात 2 BHK पुरेसा आहे, तर काही जण म्हणतात एकदाच घ्यायचं असेल ना तर 3 BHKच घेऊया. पण खरी गोष्ट अशी आहे की योग्य उत्तर हे एरिया, बजेट आणि तुमच्या प्रोसेसवर अवलंबून आहे. कारण वाकडमध्ये योग्य असलेला डिसिजन बानेरमध्ये चुकीचा ठरू शकतो आणि वाघोलीमध्ये फायदेशीर असलेला फ्लॅट बालेवाडीमध्ये कदाचित बेस्ट चॉईस नसेल. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण जनरल ॲडवाईजवर बोलणार आहे. आपण पुण्याच्या मार्केटनुसार बोलणार आहोत. कोणत्या एरियामध्ये 2 BHK जास्त सेन्स बनवतो, कोणत्या एरियामध्ये 3 BHK चांगला इन्व्हेस्टमेंट आहे आणि सर्वात महत्त्वाचं बिल्डर्स कोणते ट्रॅप्स वापरतात तेही पाहणार आहोत. सुरुवात करूया 2 BHK पासून. आज पुण्यात 2 BHK हा सर्वात जास्त डिमांड असलेला सेगमेंट आहे. विशेषतः वाकड, पुनावळे, ताथवडे, मारुंजी, वाघोली, चरोली, लोहगाव आणि खराडीच्या आसपास. याचं कारण एकच, पुण्याची IT वर्कफोर्स. हिंजवडी, खराडी, मगरपट्टा, बानेर आणि त्याचबरोबर लोहगाव, चरोली या IT हब्समध्ये हजारो प्रोफेशनल्स दरवर्षी जॉबसाठी येतात. त्यात बॅचलर्स असो किंवा न्यूली मॅरिड कपल्स. बहुतेकांचा पहिला पर्याय हा 2 BHK असतो, कारण की रेंट शेअर करता येतं, बजेट पण मॅनेज होतं आणि ऑफिसपासून जास्त दूरही जावं लागत नाही. म्हणून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून फ्लॅट घेत असाल तर योग्य लोकेशनमधला 2 BHK वर्षानुवर्ष रेंटल डिमांडमध्ये राहू शकतो. ज्याचा अजून एक फायदा म्हणजे एक्झिट खूप फास्ट मिळतं. समजा उद्या तुम्हाला इमर्जन्सी आली, फ्लॅट विकायची वेळ आली, तर 80 लाखांच्या आत असलेला 2 BHK प्रीमियम 3 BHK पेक्षा रिसेल मार्केटमध्ये खूप लवकर बायर शोधू शकतो, कारण त्याचा बायर बेस मोठा असतो. फर्स्ट टाईम बायर्स आहेत, यंग कपल्स, IT एम्प्लॉईज, इन्व्हेस्टर्स सगळे या बजेटमध्ये काहीतरी प्रॉपर्टी किंवा इन्व्हेस्टमेंट शोधत असतात. पण याचा अर्थ 2 BHK नेहमीच बेस्ट चॉईस आहे का, तर नाही. तर इथे एक पहिला ट्रॅप सुरू होतो. समजा तुम्ही महाळुंगे, मांजरी किंवा अशाच एखाद्या मोठ्या टाउनशिपमध्ये 2 BHK घेतला. आज प्रोजेक्टचा फेज 1 सुरू आहे. 5 वर्षांनी तुम्ही फ्लॅट विकायला काढला, पण बिल्डर अजूनही फेज 4 लॉन्च करत आहे. नवीन 2 BHK विकत आहे. इझी EMI देतोय, फेस्टिवल ऑफर देतोय, फ्री पार्किंग देतोय. मग बायर तुमच्याकडे येईल का? यालाच टाउनशिप इन्व्हेंटरी ट्रॅप असं म्हणू शकतो आपण. मोठ्या टाउनशिपमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना फक्त आजचा फेज पाहू नका. बिल्डरकडे अजूनही किती इन्व्हेंटरी बाकी आहे हे देखील समजून घ्या. दुसरा ट्रॅप म्हणजे PMC की PMRDA. हा फरक अनेक बायर्स दुर्लक्षित करतात. विशेषतः जे काय पुण्याचे पेरिफेरल एरियाज आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपर्स सांगतात तर पुढच्या काही वर्षामध्ये PMC होणार आहे. हे ऐकून अनेक जण एक्सायटेड होतात आणि खूप कन्व्हिन्स्ड होऊन जातात ऑटोमॅटिकली की इन फ्युचर PMC होईल, रेट वाढेल, किंवा PCMC होईल आणि रेट वाढेल. बट PMRDA पण आजच्या काळामध्ये UDCPRच फॉलो करणार आहे, जो नियम आत्ता लेटेस्टमध्ये आलेला आहे की त्यांना पण UDCPRच फॉलो करायचा आहे. म्हणून तो एक जास्त मोठा कन्सर्न नाही आहे. पण PMRDA एरियामध्ये रोड्स, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट्स, म्युन्सिपल इन्फ्रास्ट्रक्चर ह्याला थोडा जास्त टाईम लागतो, कारण की त्यांच्या अंतर्गत असलेलं क्षेत्र पण जास्त आहे. तर ब्रोशरमध्ये फ्युचर दाखवलं जातं, पण होम लोन तुम्ही आजपासून भरायला सुरुवात करताय, म्हणून त्या हिशोबाने विचार करून प्रॉपर्टी बघायची. आणि आता बोलूया 3 BHK बद्दल. जर तुम्ही स्वतः राहण्यासाठी घर घेत असाल, पुढची 10-15 वर्ष पुण्यात राहण्याचा विचार करत असाल, तर 3 BHKला इग्नोर करू नका. विशेषतः बाणेर म्हणा, बालेवाडी, खराडी, विमाननगर, कल्याणीनगर, लोहगाव, चरोली या एरियाजमध्ये का? कारण ह्या लोकेशन्समध्ये बायर प्रोफाईल वेगळाच असतो. IT मॅनेजर्स, सिनियर प्रोफेशनल्स, बिझनेस ओनर्स, जॉईंट फॅमिलीज हे लोक घर घेऊन अनेक वर्ष तिथेच राहत असतात. यामुळे सोसायटी थोडी स्टेबल राहते, कम्युनिटी स्ट्रॉंग बनते आणि प्रीमियम मायक्रो मार्केट तयार व्हायला लागतं. त्याचा फायदा प्रॉपर्टी व्हॅल्यूला होतो. विशेषतः बालेवाडी किंवा बानेरसारख्या भागात लँड पार्सल्स खूप कमी उरलेत, जिथे सप्लाय पण खूप लिमिटेड आहे आणि त्याचमुळे इथे प्रीमियम प्रॉपर्टीजची व्हॅल्यू तुलनेने स्टेबल राहण्यासाठी शक्यता जास्तच असते. पण 3 BHK घेताना देखील एक मोठा ट्रॅप आहे. आजकाल अनेक प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल की कॉम्पॅक्ट 3 BHK किंवा 2.5 BHK हे नाव ऐकायला आकर्षक वाटतं, पण ॲक्च्युअल लेआउट तुम्ही पाहिलं का? कधी कधी 3rd बेडरूम इतका छोटा असतो की त्या डबल बेड आणि वॉर्डरोब दोन्ही व्यवस्थित बसत नाही. तो बेडरूम कमी, एक स्टडी रूम जास्त वाटतो. म्हणून ब्रोशरवर विश्वास नका ठेवू. साईट व्हिजिटला गेल्यावर एक साधा प्रश्न विचारा किंवा शो फ्लॅट बघा
की या रूममध्ये क्वीन साईज बेड आणि त्याच बाजूला वॉर्डरोब दोन्ही आरामात बसतील का, तुम्हाला साईडनी जायला जागा राहते का. कुठलाही सेल्स पर्सन किंवा कुठलाही बिल्डर ते प्रश्न इन्व्हेड करत असेल किंवा उत्तरच चुकवत असेल तर समजा काहीतरी गडबड आहे. दुसरा ट्रॅप, मेंटेनन्स कॉस्ट. 3 BHK घेताना अनेक जण फक्त EMI पाहतात, पण मंथली मेंटेनन्स किती आहे हे विचारतच नाही. प्रीमियम सोसायटीजमध्ये हे 5,000 ते 8,000 प्रति महिना सहज जाऊ शकतं. त्यामध्ये क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम, सिक्युरिटी, लँडस्केप मेंटेनन्स सगळाच खर्च असतो. पण फ्लॅट अफोर्ड करणं आणि सोसायटी अफोर्ड करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आता एक प्रॉब्लेम सांगतो जी 2 BHK असो किंवा 3 BHK दोघांनाही लागू होते. वॉटर. पुण्यात काही नवीन डेव्हलप्ड एरियाजमध्ये आजही म्युनिसिपल वॉटर पूर्णपणे उपलब्ध नाही आहे. विशेषतः लोहगाव, वाघोली, उंद्री, बावधन बुद्रुक आणि हिंजेवाडी फेज 2 आणि 3 काही भागांमध्ये. अनेक सोसायटीज अजूनही प्रायव्हेट वॉटर टँकर्सवरच अवलंबून आहेत. समजा सोसायटीमध्ये 300 फ्लॅट आहेत, म्युनिसिपल वॉटर नाही, तर दररोज 15 ते 20 टँकर लागू शकतात. महिन्याला सोसायटीचा टँकर खर्च 2 लाख ते 4 लाख समजा गेला आणि हा शेवटी खर्च भरायचा कोणी, तर हा भरायचा आपल्या मंथली मेंटेनन्समधून. म्हणून बिल्डरला काही प्रश्न तुम्ही नेहमी विचारावे की PMC वॉटर कनेक्शन किंवा PCMC वॉटर कनेक्शन आहे का, वॉटर NOC घेतली आहे का, वॉटर NOCच्या हिशोबाने किती कनेक्शन्स लिगली मिळालेले आहेत या सोसायटीला. आणि शक्य असेल तर समजा तुम्ही रिसेल फ्लॅट घेताय किंवा एक सेकंड हँड फ्लॅट घेताय किंवा फेज वाईज प्रॉपर्टीज आहेत आणि फर्स्ट फेजमध्ये काही लोकांनी प्रॉपर्टीज घेतल्या आहेत, तर तुम्ही स्वतः जाऊन त्या फेजमधल्या कुठल्या तरी एका माणसाशी बोलू शकता की इथं काय प्रॉब्लेम्स आहेत. आणि आणखी एक गोष्ट, बिल्डर म्हणाला सर प्रोजेक्ट महारेरा अप्रूव्ड आहे, छान आहे, पण फक्त एवढ्यावर थांबू नका. त्याला महारेरा रजिस्ट्रेशन नंबर विचारा, वेबसाईटवर जाऊन प्रपोज कम्प्लिशन डेट स्वतः चेक करा. कारण अनेक वेळा सेल्स टीम म्हणते पोजेशन पुढच्या दिवाळीला, पण महारेरावर लीगल कम्प्लिशन डेट 2 वर्षाची असते आणि कायदेशीरदृष्ट्या महारेरा याची डेट महत्त्वाची असते. तर आता फायनल क्वेश्चन, 2 BHK की 3 BHK. जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल, रेंटल इन्कम महत्त्वाचा असेल, बजेट मर्यादित असेल आणि वाकड, पुनावळे, ताथवडे, खराडी, लोहगाव किंवा चरोली सारख्या IT डिमांड असलेल्या एरियाजमध्ये प्रॉपर्टी घेत असाल, सांगवी पण, तर 2 BHK हा खूप प्रॅक्टिकल डिसिजन ठरू शकतो. जर तुम्ही फॅमिलीसोबत राहणार असाल, तुमच्या फॅमिलीची संख्या 4 ते 7 असेल किंवा पुढच्या 10-15 वर्षात पुण्यातच स्थायिक होण्याचा विचार असेल आणि बजेट थोडा स्ट्रेच करू शकत असाल, 3 BHK भविष्यात अपग्रेड करण्याचा खर्च वाचवू शकतो. घर घेताना फक्त स्क्वेअर फीट पाहू नका, बिल्डरचा ट्रॅक रेकॉर्ड, PMC की PMRDA, PCMC, त्यानंतर वॉटर सिच्युएशन, मेंटेनन्स, लेआउट, फ्युचरला रिसेल व्हॅल्यू काय असेल, या प्रत्येक गोष्टीचा विचार करा. कारण की योग्य घर निवडणं म्हणजे फक्त प्रॉपर्टी खरेदी करणं नाही, तर पुढच्या 10-15 वर्षाच्या लाईफस्टाईलचं डिसिजन घेणं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर प्लीज पुण्यात घर घेणाऱ्या काही लोक किंवा तुमचे फ्रेंड्स, रिलेटिव्स असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अँड प्लीज लाईक, शेअर, कमेंट डाऊन युअर थॉट्स बिलो. आणि मला अजून गोष्टींबद्दल कमेंट्स करा की काय तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी स्वतः बिल्डर असून पण एक ऑनेस्ट ओपिनियन किंवा एक ऑनेस्ट ॲडवाईस द्यायचा प्रयत्न करेन. थँक्यू.